नमस्कार, रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ. तर बघा, इतकं खूप ऊन तपतंय, पण काय करावं, विलाज नाही. गेलो, मशीनचं भरपूर सामान आणलं. तर सामान बघू शकता तुम्ही कोणतं. तर आपलं स्वतःसाठी घरात कोणतंच नाही, पण माझं मशीनचं सामान मला वेळेतच आणावं लागतं. एक परचा किराणा घरात नसला तरी चालतो. तर बघा, किती छान अशी लटकनवाली ही लेस होती. पण त्या कसं आहे, खूप महाग आहेत त्या लेस. पण त्या लेसशिवाय लग्नाची ब्लाऊज तयार होत नाही. कारण प्रत्येक दीदीला ताईला वाटतं की आपलं ब्लाऊज कसं फिनिशिंग एकदम एक्सायटेड असायला पाहिजे. तर म्हणजे मी प्रत्येकाचं ब्लाऊज असं शिवायचा प्रयत्न करते की प्रत्येकाला त्याच्या आवडीप्रमाणे त्याचा गळा, त्याची डिझाईन, त्याची फिनिशिंग सगळं आलं पाहिजे. आणि भरपूर मी ताईंचं असं प्रेम जिंकलेलं आहे. पण काय करावं, आपल्या वेळच नाही. वेळ आहे तर म्हणजे कोणते कोणते कामं निघतात. त्यातल्या त्यात आपले खेडेगाव म्हटल्यावर शिलाई भरपूर कमी आहे. तर रील बॉक्स आणले होते हे, कारण बॉक्स तसे 2-3 पडलेले. पण काय करावं, वेगवेगळे कलर, जे कलर लागतात ते नसतात, असं झालं. काही थोडेफार लेसचे बंडल पण आणले होते. आणि म्हणजे लेसचे छोटे बंडल आणले होते, कारण भरपूर कलरचे लेस बंडल होते. तर दोरी बंडलचं पूर्ण बॉक्सच आणला होता. आणि म्हणजे दोरी बंडल हे जास्त प्रमाणात लागतं आहे आपल्याला, कारण प्रत्येक ताईच्या दीदीच्या ब्लाऊजला दोरी बंडल असतं म्हणजे असतंच. तर पूर्ण सामान वगैरे घेतलं आणि म्हटलं चला एकदा चेक करून बघूया सगळं सामान आलं की नाही. तर मस्तपैकी सगळं सामान, आणि त्यात कंगा पण आणला होता. म्हटलं चला डोकं विचरून बघूया तर जमतो का, म्हणजे चांगला डोक्याला लागतो का. तर ते पण ट्राय करून बघितला, छान डोक्याला घुसला. कारण आपलं कसं, लेडीज म्हटल्यावर सगळं काम आपल्याला बघावंच लागतं. तर मी मस्तपैकी त्यांना डोकं पण विसरून बघितलं. तर आपला असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला, कसा नाही. आणि हे बघा, सगळं सामान मी परत त्याच्यामध्ये भरून ठेवलं, कारण इकडे ठेवायचं होतं. तर म्हटलं परत भक्ती आली की तिला ओरडा होतो, कारण तिला घरात पसारा पांगलेला दिसला की तिची खूप धावपळ आणि गडबड होती, कारण तिला नाही आवडत हे असं घरात पसारा पांगलेला. त्याच्यामुळं मग मी ते पूर्ण आवरून वगैरे ठेवलं. आणि मग काय विषयच नाही, आपले जे कामं आहे ते कामं करायला सुरुवात केली, कारण विषयच नाही. आणि हे जे लांब गुलाबी कलरचे बंद दिसतात तर ते भक्तीच्या घागऱ्यावरती आणले होते, कारण तिला घागऱ्यावरती लागत होते ती. तर अशा प्रकारे आपलं हे 3,000 सामान झालं. चलो बाय.